संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एसआयटी मधील 8 सदस्यांची उचलबांगडी करण्यात आलेली आहे। एसआयटी प्रमुख बसवराज तेली हे कायम असणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आदेशाने हे फेरबदल करण्यात आलेले आहेत। तपासासाठी नव्याने 7 जणांची एसआयटी स्थापन केली जाणार आहे। दरम्यान एसआयटी मधून नेमकी कुणाची उचलबांगडी झालेली आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। विजय सोनवाल, महेश विघ्ने, आनंद शिंदे, तुळशीराम जगताप, मनोज वाघ, चंद्रकांत काळकुटे, बाळासाहेब अहंकारे। तर नवी टीम असणारे बसवराज तेली प्रमुख एसआयटीचे असतील। डीवायएसपी किरण पाटील, डीवायएसपी अनिल गुजर हे देखील या नव्या टीममध्ये असतील। पोलीस निरीक्षक अक्षय ढिकणे यांचाही या समितीमध्ये समावेश करण्यात आलाय। पोलीस उपनिरीक्षक सुभाष मुठे हे देखील या समितीमध्ये असतील। पोलीस हवालदार शर्मिला साळुंखे यांचाही यामध्ये समावेश आहे। पोलीस हवालदार दीपाली पवार यांचा देखील या टीममध्ये समावेश करण्यात आलाय। दिनांक 1 जानेवारी 2025 ला जी एसआयटी पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांचे समावेश करण्याबाबतची जाहीर झाली होती, त्या एसआयटी वरती संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं की याच्यामधले काही लोक ज्यांचे डायरेक्ट वाल्मिक कराड यांच्याबरोबर फोटो आहेत, धनंजय मुंडे यांच्या विजयोत्सव जो मिरवणुकीचा होता त्याच्यामध्ये सुद्धा यातले काही पोलीस अधिकारी कर्मचारी होते। यांची एसआयटी जी स्थापन झाली होती त्या कर्मचाऱ्यांबद्दल ऑब्जेक्शन हे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी घेतलं होतं। माननीय मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी तशा प्रकारची मागणी केली होती आणि यास्तव माननीय मुख्यमंत्र्यांनी आदेशित केलं होतं की जर कुटुंबाचं ऑब्जेक्शन असेल तर ही एसआयटी बदला।